ओम श्री साईराम. ओम श्री साई सर्वांतर्यामिने नमः. सर्वांचे अंतरंग जाणणाऱ्या श्री साईना आमचा नमस्कार असो. ते सर्वांच्या हृदयात वास करतात. श्री सत्यसाई बाबा प्रत्यक्ष परमेश्वर असल्यामुळे सर्वज्ञत्व, सर्व शक्तिमत्व आणि सर्वास्तित्व हे अन्यथा असिद्ध म्हणजेच अवताराशिवाय कोणाही मध्ये आढळणार नाहीत असे गुण त्यांच्यामध्ये आढळतात. भक्तांच्या हृदयात वास करणाऱ्या स्वामींना सर्वज्ञत्व या गुण विशेषामुळे इतरांच्या अंतरंगातील भाव जाणून घेणे सहज शक्य आहे. यामुळे आपण जेव्हा अत्यंत तीव्रतेने प्रार्थना करतो तेव्हा ते त्यास प्रतिसाद देतात, आपणास मार्गदर्शन करतात, रक्षण करतात. आपल्या मनात येणाऱ्या वाईट विचारांबद्दल ते आपली कानउघाडणी करतात. इतकेच नव्हे तर भक्तांच्या मनात दडलेल्या खोल विचारांबद्दल आणि भावनांबद्दल स्वामी सर्व काही जाणत असतात. भगवान बाबांच्या सर्वांतर्यामित्वाची महती पटवणारी ही गोष्ट. डायना बॅस्किन नावाची एक अमेरिकन महिला भक्त स्वामींच्या दर्शनासाठी आपल्या पती व लहान मुलीसह पुट्टपर्तीस येण्यास निघाली. परंतु विमानात बसेपर्यंत तिच्या मनात सतत चिंता होती. ती म्हणजे स्वामींच्या दर्शनासाठी पुट्टपर्तीस येण्याबद्दल तिचा पती जोएल याच्या मनात असणारी अनिश्चितता. त्याचे मन स्वामीकडे येण्यास तयार नव्हते. अखेर तोही निघाला. यामुळे डायना निश्चिंत झाली. आश्रमात आल्यावर त्यांची राहण्याची सोय झाली, कारण डायनाची आई 1 महिना अगोदर तिथे पोहोचली होती. परंतु जोएलला एक समस्या जाणवली, ती म्हणजे त्याचे धूम्रपान. आश्रमात कोणत्याही व्यसनांना थारा नाही. यामध्ये तो आश्रमाच्या हद्दीबाहेरील डोंगरावर डायनासह गेला व धूम्रपान केले. तेथील डोंगरावरून दूरवर दिसणारे सृष्टी सौंदर्य पाहत असतानाच एकाएकी आकाशाकडे पाहत जोएल ओरडला, पहा पहा, ते इंद्रधनुष्य. डायनाने आकाशाकडे पाहिले. एक सुंदर इंद्रधनुष्य आकाशात दिसत होते, जे नेहमीच्या इंद्रधनुष्यापेक्षा वेगळे म्हणजे वक्राकार नसून सरळ होते. काही वेळातच ते दिसेनासे झाले. उत्तेजित स्वरात जोएल म्हणाला, तुला आठवतंय, मला साईबाबांनी इंद्रधनुष्य दाखवावे अशी माझी इच्छा होती आणि ही इच्छा फक्त जोएल, डायना व लॉस एंजेलिस येथील त्यांच्या मित्रपरिवारासच माहीत होती असा त्याचा समज होता. परंतु सर्वांतर्यामी साईना ही गोष्ट जाणून घेणे काय कठीण. जेव्हा दोघे जण आश्रमात परतले तेव्हा कस्तुरीने तुम्हा दोघांना स्वामींनी उद्या सकाळी मुलाखतीसाठी बोलावले आहे या शब्दात त्यांचे स्वागत केले. त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी मुलाखतीच्या कक्षात उपस्थित झाले. वरच्या मजल्यावरून स्वामींचे आगमन झाले. जिना उतरून येताच मोठ्याने हसत स्वामी जोएलला म्हणाले, काय, कसं काय वाटतंय माझे इंद्रधनुष्य, आणि मोठ्या प्रेमाने त्याच्या पाठीवर थाप मारली. जोएलच्या तोंडातून शब्दच येईना, डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि डायनाच्या डोळ्यात अश्रू व अपराधी भावना जागृत झाली. त्याचे कारण असे होते की ज्यावेळी डायनाने जोएलला स्वामींच्या दर्शनासाठी येण्याबद्दल विनवले तेव्हा त्याने एक अट घातली होती. ती म्हणजे स्वामींनी मला जर इंद्रधनुष्य दाखवले तर मी त्यांचे दर्शन घेईन. सर्वांच्या अंतरंगात वास करणाऱ्या स्वामींनी हे जाणून त्याची इच्छा पूर्ण केली. मुलाखतीसाठी जेव्हा स्वामी आसनस्थ झाले व सर्वजण त्यांच्या भोवती बसले तेव्हा जोएल सर्वात पुढे म्हणजे स्वामींजवळ बसला. ज्यावेळी स्वामींनी डायनाला त्यांच्या लहान मुलीच्या प्रकृतीबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, तिला सर्दी व पोटाचा त्रास होत आहे. तेव्हा स्वामींनी आपल्या कफनीचा हात कोपरापर्यंत वर केला व चक्राकार फिरवत एक ताजे अंजीर साक्षात केले व तिला खाण्यास दिले. मुलाखत मोठ्या आनंदात पार पडली. सर्वजण बाहेर आले व जोएल बाहेरच्या फळ व भाजीच्या दुकानाकडे पळला. तिथे त्याने अंजिराबद्दल चौकशी केली. त्यावेळी त्याला उत्तर मिळाले, सध्या अंजिराचा मोसम नाही, त्यामुळे इथेच काय पण संपूर्ण दक्षिण भारतात तुम्हाला अंजीर मिळणार नाही. काय कारण असावे स्वामींनी त्या मुलीला अंजीर साक्षात करून देण्याचे? त्यांनी तो देण्यापूर्वी काही क्षणच जोएलच्या मनात आले होते, विभूती साक्षात करणारे स्वामी फळ साक्षात करून देतील काय? आणि सर्वांतर्यामी स्वामीने हे जाणून क्षणातच त्यावेळी कुठेही उपलब्ध नसलेला ताजा अंजीर साक्षात करून दिला. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.